संगीतोपचार तज्ज्ञ व समुपदेशक म्हणून अनेक रुग्णांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. राष्ट्रीय कीर्तनकार आदरणीय डॉक्टर चारुदत्त बुवा आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन विश्व आयोजित कीर्तन प्रवचन क्षेत्रात त्यांनी प्रशिक्षण घेतलंय. विविध मंदिरात कीर्तन सेवा त्या देत असतात आणि विविध महोत्सवात भावगीतांचे कार्यक्रम करतात. त्यांना संवादिनीवर साथ करत आहेत श्री आदित्य खावणेकर. श्री आत्माराम परब व मनोहर म्हात्रे यांच्याकडे संवादिनी वादनाचे शिक्षण त्यांनी घेतलंय आणि आता विदुषी सीमा शिरोडकर यांच्याकडे गायकी अंगाने संवादिनी वादनाची तालीम घेत आहेत. झुंझुनवाला कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुखही ते आहेत. तबल्याला संगत करत आहेत श्री राजभद्रा. श्री राजभद्रा यांनी वयाच्या 4थ्या वर्षापासून श्री संतोष कोल्हटकर व श्री ओंकार टिकले यांच्याकडे तबला वादनाचे शिक्षण घेतलंय. अनेक महाविद्यालयां स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली आहेत. अनेक प्रथितयश कलाकारांसोबत तबला संगत केली आहे. आता श्री यशवंत वैष्णव यांच्याकडून प्रशिक्षण सुरू आहे. श्री राजभद्रा, श्री आदित्य खावणेकर आणि अपर्णाताई घारपुरे यांनी आपल्या उत्सवामध्ये कीर्तन करण्याचं मान्य केलं. याबद्दल मंडळातर्फे मी त्यांची आभारी आहे. आणि आता अपर्णाताईंना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या कीर्तन सेवेला सुरुवात करावी. गावात मला कीर्तन सेवा देण्याची संधी मिळते. दुसरी उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या हेतूने टिळकांनी हा सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केला, आज दुर्दैवाने कुठेतरी ते स्वरूप फारच बदललेलं आणि काही अंशी विकृत झालेलं दिसत असताना ह्या चाळ संस्कृतीत मात्र अनेक पारंपरिक कार्यक्रम, होम, यज्ञयाग या स्वरूपात त्याचं पावित्र्य टिकवून ठेवायचा तुम्ही सगळे प्रयत्न करतायत. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक आणि गणराया आपल्या सगळ्याला अशीच शक्ती देत राहोत आणि सुबुद्धी देत राहोत अशी त्या गणराया चरणी प्रार्थना. माझे संगीत क्षेत्रातले सारे गुरु, कीर्तन क्षेत्रातले माझे गुरु आदरणीय आफळेबुवा, रेशीमताई, सर्व श्रोतेगण, सारे गणेश भक्त आणि माझ्या दोन्ही साथीदारांना वंदन करून कीर्तन सेवेला सुरुवात करते. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, स्वधर्मेची चाले स्वधर्मे
श्लोकामधला हा एक श्लोक आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अचपळ मन माझे नावरे आवरिता. समर्थ रामदासांनी आपल्या मनाचं अगदी यथार्थ वर्णन केलेलं आहे. त्या चंचल मनाला आवर घालण्यासाठी आणि अगदी संकटकाळी सुद्धा विवेकाने विचार करायची त्या मनाला सवय लागावी, कुठेतरी त्याला बांध घातला जावा, यासाठी लिहिलेले हे 205 मनाचे श्लोक. प्रत्येक श्लोक असा की रोज केवळ वाचावं असं नाही, तर वाचून त्याच्यावर मनन आणि चिंतन व्हावं, त्याप्रमाणे वागायचा आपण निदान थोडा तरी प्रयत्न करावा, असे हे मनाचे श्लोक. ह्या श्लोकामध्ये सुद्धा प्रत्येक ओळीत समर्थांनी उत्तम दासाची लक्षणं सांगितली आहेत. समर्थ स्वतःला रामदास म्हणून घेतात. मी काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे, इतकी दृढ निष्ठा त्या प्रभू रामचंद्रांवर. देव देश धर्माकाठी त्यांनी अगदी आपलं जीवन वेचलं, साऱ्या सुखसोयी दूर लोटल्या. समर्थांचं यथार्थ वर्णन करणारा हा श्लोक आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सद्गुरुनाथ महाराज की जय. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टकं, अनेक आरत्या, असं विपुल लेखन त्यांच्या हातून झालं. समाज प्रबोधनासाठी त्यांनी हे असं विपुल लेखन केलंय. पण सर्वात महत्वाचं त्यांचं कार्य म्हणजे भारतभर फिरून त्यांनी मठ स्थापन केले आणि त्याद्वारे बलोपासना आणि नामस्मरणाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं. समर्थांचा काळच असा होता की सततच्या परकीय आक्रमणांमुळे सारा भेदरलेला, घाबरलेला समाज, सारा निद्रिस्त समाज, आणि अशा निद्रिस्त समाजाला जाग करण्याचं मोठं कार्य समर्थांनी केलं. कसा होता तो काळ? प्रबळ यमन झाले होते, धन्य या महाराष्ट्रात. प्रबळ यमन झाले होते, वंद्य या महाराष्ट्रात. प्रबळ यमन झाले होते, वंद्य या महाराष्ट्रात. आक्रंदत होता धर्म परसेवेच्या पारात. शौर्य धैर्य रुतले होते परसत्तेच्या पंखात. ऐशा वेळी कल्याणी वीराची केवळ खाणी. गरजली सद्गुरुवाणी राष्ट्राच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ, देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ, धर्माच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अशा निद्रिस्त समाजाला जागवण्यासाठी हे सारं महान कार्य, त्यातलंच एक मोठं कार्य म्हणजे मनाचे श्लोक. सदा देव काळजी जिजे देह ज्याचा. समर्थ म्हणतायत, ज्याचा देह सदा देव कार्यासाठी झिजतो तो उत्तमदास. सदा देव काळजी. देवाचं कार्य असं काय बरं असतं, आणि सदा म्हणजे नक्की कधी? समर्थांनी मुद्दाम सदा हा शब्द वापरला. तिथे अनेक दुसरे शब्द घेता आले असते नाही का? पण सदा देव काळजी जिजे देह ज्याचा. कधीतरी मूड लागला केलं, आज केलं उद्या नाही केलं, ठीक आहे ग, मनात आलं तर करेन, नाही तर नाही करणार. आपण मुलांना सांगितल्यावर दुसऱ्या मिनिटाला मुलं उठतात का? थांब ग आई, आता मला कंटाळा आलाय. कंटाळा बिंटाळा नाही, सदा देव काळजी जिजे देह ज्याचा. ज्याचा देह सदा 12 महिने 24 तास
देवकार्यासाठी झिजतो तो उत्तम दास. सदा हा शब्द वापरलाय, नेहमी वगैरे असे साधे शब्द नाही वापरले. का बरं? ही संत मंडळी प्रत्येक शब्द अतिशय मोजून मापून आणि काहीतरी उद्देशाने वापरत असतात. कोणाला आपण विचारू, काय हो काका, तुम्ही कधी मंदिरात जाता का? ते म्हणतील, हो आम्ही नेहमी समोरच्या काळारामाच्या मंदिरात जातो. कोणी म्हणेल, आम्ही नेहमी त्या मठात जातो. श्वास घेता का? श्वास घेता का हो, हा काही प्रश्न झाला? 12 महिने 24 तास सतत सतत अगदी आपल्याही नकळत तो तर चालूच असतो. मग जितक्या सहजतेने, जितक्या सातत्याने, जितक्या नकळत तुम्ही श्वास घेता, तितक्याच सहजतेने जर तुम्ही देवकार्य करण्यासाठी झिजत असाल तर तुम्ही उत्तम दास. असं देवकार्य काय बरं असतं? गंध, अक्षता, फुलं. आजची मुलं म्हणतील, आई तू पण आराम कर, मी पण मोबाईल घेऊन लोळत पडतो, काहीतरी ऑर्डर करून 10व्या मिनिटाला घरात येईल. कशाला एवढं झिजायचं? ज्यांना झीज या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने कळत नाही त्यांना तुम्ही काय समजावणार की देवकार्य काय असतं? साधा खोडरबर सुद्धा झिजलेला बघितला नसेल अशी आजची पिढी आहे. आणि समर्थ काय अपेक्षा करताय? सदा देव काळजी झिजे देह ज्याचा, ज्याचा देह देव कार्यासाठी झिजतो. असं काय बरं देवकार्य असतं? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. संत सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचा संहार ह्या देव कार्यासाठी जो आपला देह झिजवतो तो उत्तम दास. दधीची ऋषींची कथा तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल. वृत्रासुर नावाचा राक्षस त्रिखंडात धुमाकूळ घालत होता. त्याने साऱ्या नद्यांचं पाणी अडवलं. पाणी नाही म्हणून सारी सजीव सृष्टी हवालदिल झाली होती. प्राण्या पक्ष्यांना प्यायला पाणी नाही, झाडं वेली सारी कोमेजून गेलेली होती. माणसांना साधं प्यायला पाणी नाही, अन्न तर दूरचीच गोष्ट. देवलोकात सुद्धा सारा हाहाकार माजलेला. शेवटी इंद्रदेवाने म्हणजे पर्जन्य देवाने वृत्रासुराशी युद्ध सुरू केलं. अनेक दिवस युद्ध चालू होतं पण तो वृत्रासुराचा वध काही होईना. कारण त्याला असा वर होता की लोखंड, लाकूड किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही शस्त्राने त्याचा वध केला जाऊ शकत नाही. आता करायचं काय? सारे देव हे आपल्या ऋषींकडे आले. दधीची ऋषींना तर सारी परिस्थिती माहीतच होती. त्यांना असं वरदान होतं की ते त्यांच्या इच्छेने प्राणत्याग करू शकतील. साऱ्या सृष्टीसाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी दधीची ऋषींनी प्राणत्याग केला आणि त्यांच्या हाडांपासनं वज्रास्त्र आणि इतर अनेक शक्तिशाली अस्त्र बनवली. त्या अस्त्रांनी वृत्रासुराचा वध झाला. सदा देव काळजी झिजे देह ज्याचा. अर्थात झीज कोणासाठी आणि कशासाठी याचं तारतम्य मात्र माणसाला असायलाच हवं. मना चंदनाचे परित्वा झिजावे, चंदनासारखं झिजा, कोळशासारखं झिजू नका, हे तारतम्य माणसाकडे असायला हवं. जनसेवे पायी काया झिजवावी, जनसेवे पायी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी. ताल देऊनी ताल देऊनी बोलतो मृदंग, ताल देऊनी ताल देऊनी ताल देऊनी बोलतो मृदंग. देवाजीच्या दारी आज रंगला भंग,
कळला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग. सदा देव काळजी जिजे देह ज्याचा ज्याचा देह देव कार्यासाठी झिजतो तो उत्तमदास. पुढे समर्थ म्हणतात सदा रामनामी वदे नित्य वाचा. कारण देव कार्य करताना अनंत अडचणी येणारच आहेत आणि म्हणून मुखी रामनाम त्या अनंत अडचणींचा सामना करण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी म्हणून नामस्मरणाची जोड. सदा देव काळजी जिजे देह ज्याचा सदा रामनामी वदे नित्य वाचा. नामस्मरण एवढ्याच साठी की त्याने आपल्या चित्तवृत्ती स्थिर होतील आणि संकटकाळी सुद्धा त्याचे दोन हात करण्याची आपल्यात क्षमता वाढेल. अनेकांच्या मनात प्रश्न असतात की नामस्मरण कधी करावं, किती करावं, माळ घेऊन करावं की माळ न घेता करावं, मनातल्या मनात करावं की वैखिरी करावं. आपल्या संतांनी त्याच्यावर फार सोपा उपाय सांगितला आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नाम करणं हे महत्वाचं आहे. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. जी कोणती तुमची आराध्य देवता असेल तिचं नाव घ्या. कारण कोणत्या देवाचं नाव घेतो हे महत्वाचं नाहीये. मनापासून डोळे मिटून 5 मिनिटं जरी नाव घेतलं तरी त्या भगवंतापर्यंत पोचतं. भगवंतापर्यंत पोचतं म्हणजे काय? त्याच 5 मिनिटात नकळत आपलं संपूर्ण शरीर विचार करत असतं की आता या संकटकाळी मी पुढे काय केलं पाहिजे. याचाच अर्थ तो भगवंत आपल्या पाठीशी असतो नकळत. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. एक तत्व नाम दृढ धरी मना. 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 हरीसी करुणा येईल तुझी. हरीसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद. वाचेसी सगदा जपे आधी. एक तत्व नाम दृढ धरी मना. एक तत्व नाम दृढ धरी मना. एक तत्व नाम दृढ धरी मना. नामस्मरणाने चित्तवृत्ती स्थिर होतात आणि संकटकाळी सुद्धा त्यांचा सामना करण्याची आपल्याला शक्ती मिळते. म्हणून कर्माच्या जोडीला नामस्मरण. पण दुर्दैवाने काही लोकांनी त्याचा इतका विपर्यास केला की भक्ती मार्ग म्हणजे केवळ टाळकुटेपणा असं सगळ्यांना वाटू लागलं. तुम्ही कोणत्याही संतांच्या कथा बघा, त्यांची शिकवण बघा, त्यांचे अभंग अभ्यासा. कोणत्याच संतांनी असं सांगितलं नाही की कामधंदा सोडून नुसते टाळ कुटत बसा. जनाबाई म्हणते दळीता कांडिता तुझं वाहिन अनंता. सावतामाळी म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. मुखी नाम आणि हाती काम हीच प्रत्येक संताची शिकवण आहे. आणि म्हणून जितकं कामाला महत्व आहे तितकंच नामस्मरणाला सुद्धा महत्व आहे. कर्म करत राहा, कर्माच्या जोडीला नामस्मरण घेत राहा आणि चित्तवृत्ती स्थिर करा. पुढे मार्गक्रमण करत राहा. आणि म्हणून नामस्मरणाचं महत्व. मन हो राम रंगी रंगले.
वेदांनी सुद्धा प्रत्येक वेळी कर्मवादालाच महत्त्व दिलेलं आहे. प्रभू रामचंद्र साक्षात विष्णूचे अवतार, पण मनुष्य जन्मामध्ये येऊन सुद्धा साऱ्या मनुष्य जन्माचे जे काही भोग त्यांच्या वाटेला आले ते त्यांना भोगावेच लागले. समर्थ रामदास म्हणतात की उत्तम दास कोण? सदा देवकाजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. अगदी संकटकाळी सुद्धा जो स्वतःच्या धर्माचं पालन करतो तो उत्तम दास. इथे मुद्दाम नमूद करते धर्म म्हणजे रिलिजन नाही. अगदी साध्या सोप्या भाषेत धर्म म्हणजे कर्तव्य. मग उत्तम दास कोणता? कितीही संकट आली तरी जो आपल्या कर्तव्याचं पालन करतो तो उत्तम दास. आजकाल जे आपण विसरून गेलोय. सगळ्यांचे हक्क बरोबर प्रत्येकाला आठवत असतात. अर्थात आपल्या हक्कांची जाणीव असणं हेही महत्वाचं आहे. स्त्रियांचे हक्क, मुलांचे हक्क, वंचितांचे हक्क आहे. एवढंच कशाला? नुकतंच नाही का दिल्लीमध्ये कुत्र्यांच्या हक्कांसाठी लोक भांडत होते. मुंबईमध्ये गल्लीबोळात कबुतराच्या हक्कांसाठी लोक भांडतायत एकमेकांशी. पण त्याच तावातावाने आपण आपल्या कर्तव्याबद्दल बोलतो का हो? स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मग अशा वेळी आपली कर्तव्य ही तितकीच महत्वाची नाहीत का? विद्यार्थी म्हणून माझं काही कर्तव्य असेल, आई वडील म्हणून आपल्या पालकांचं काही कर्तव्य असेल, शेजार धर्म आपण किती वेळा हा शब्द वापरतो. गिरगावातल्या लोकांना सांगायला नको शेजार धर्म म्हणजे काय असतो ते. हो नाही, धर्म म्हणजे कर्तव्य. जर ही साधी व्याख्या बघितली तर स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. 3 प्रकारचे धर्म असतात. गुणधर्म, स्वभाव धर्म आणि कर्तव्य धर्म. निर्जीवांचा असतो तो गुणधर्म. आपण सगळे शाळेत शिकलेलो आहोत विज्ञानामध्ये. लोखंडाचा गुणधर्म जो वर्षानुवर्ष युगानुयुग तोच असतो. भारतात लोखंडाचा एक गुणधर्म आणि अमेरिकेत अचानक वेगळंच काहीतरी, असं होत नाही. किंवा मीठ 1000 वर्षांपूर्वी सुद्धा खारटच होतं, आजही खारटच आहे. छे कलियुगाला अचानक मीठ गोड लागू लागलं, असं होत नाही. सजीवांचा तो स्वभाव धर्म. झाड, वेली, प्राणी, पशु पक्षी सारेच. सजीव सृष्टी सुद्धा त्यांच्या स्वभाव धर्माला धरून वागत असते. विशिष्ट ऋतूला पानगळती होते, विशिष्ट ऋतूला नवी कोवळी पालवी फुटते. पक्ष्यांचा विणीचा हंगाम ठराविक काळी असतो. आज आपण जे काही ऋतुचक्र, निसर्गचक्र बदललेलं आणि अचानक अनपेक्षित घडताना दिसतंय ते सुद्धा आपल्याच कर्माची फळं आहेत. मनुष्याचा असतो तो कर्तव्य धर्म, तो मात्र अचानक बदलतो. वारा येईल तशी पाठ फिरवणारी लोक आपल्याच आजूबाजूला दिसत असतात. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे आज सांगायची वेळ येते. हेच दुर्दैव आपलं. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. विमोह त्यागुण कर्मफलांचा, विमोह त्यागुण कर्मफलांचा, सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. विमोह त्यागुण कर्मफलांचा, सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. आपण फक्त आपलं कर्तव्य किंवा आपली कुटुंब
कुटुंब, आपले शेजारी, फार तर फार आपलं कामाचं जे काही स्वरूप असेल तिथपर्यंत आपल्या कर्तव्याची उडी पोचते. पण काही लोक व्यापकाचा धर्म पाळतात. कित्येक सैनिक असे तुम्ही बघितले असते की घरातलं आनंदाचं कार्य सोडून त्यांना सीमेवर हजर व्हावं लागतं, कारण ते राष्ट्रभक्तीने प्रेरित असतात आणि त्या कर्तव्याचं पालन करणं सर्वात जास्त महत्वाचं असतं. व्यापकाचा धर्म. कित्येक क्रांतिकारकांनी अक्षरशः घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि राष्ट्र कार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं. व्यापकाचा धर्म. अशाच एका क्रांतिकारकाची कथा आपण उत्तरंगात ऐकणार आहोत. देवदेश धर्म कार्यासाठी, राष्ट्र कार्यासाठी ज्याने संपूर्ण जीवन वाहून घेतलं असे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. सदा देव काजी जिथे देह जाता, सदा देव काजी जिथे देह जाता, सदा राम नामी वदे नित्य वाचा, सदा राम नामी वदे नित्य वाचा, स्वधर्मेची तारे सदा उत्तमाचा, स्वधर्मेची तारे सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, सदा देव काजी जिथे देह जाता, सदा देव काजी जिथे देह जाता, सदा देव काजी जिथे देह जाता. उत्तरंगात जाण्यापूर्वी कीर्तन परंपरेनुसार भजन करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, 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 रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, 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 गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. बोला पुंडरीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. ॐ
इंग्रज व्यापाराच्या उद्देशाने भारतात आले आणि बघता बघता सारा देश व्यापून टाकला. भारतीयांची जी श्रद्धास्थानं होती, वैभवशाली इतिहासाच्या ज्या खुणा होत्या, त्याच मुळे इंग्रजांनी पुसून टाकल्या. तोफा लावून गड किल्ले पाडले, मंदिरं उद्ध्वस्त केली आणि भारतीय संस्कृतीवर घाला घातला. अनेक सण समारंभ बंद केले. मराठ्यांच्या पेशवाईच्या काळात अनंतराव फडके कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. कर्नाळा किल्ल्याचे कर्नाळा किल्ल्याचे किल्ले करी ख्यात नामजे फडके. पुनरपिकुळी तयांच्या पुनरपिकुळी तयांच्या स्वातंत्र्याची ध्वजा नवी फडके. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 सीतापते राम 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 युगोत्तम राम 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 हरे हरे राम 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 युगोत्तम राम राम. कर्नाळा किल्ल्याचे किल्ले करी ख्यात नामजे फडके. अनेक गड किल्ले उद्ध्वस्त झाले. तसंच कर्नाळा किल्ल्यावर सुद्धा इंग्रजांनी लढाई केली. अनंतराव फडके त्यांच्या सैन्याला घेऊन लढले खरे, पण त्या तोफगोळ्यांपुढे किल्ल्याचा टिकाव लागला नाही. किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. किल्ला गेला तशी किल्लेदारी गेली. त्या लढाईमध्ये अनंतराव जखमी झाले होते. पायाला गोळ्या लागल्या होत्या. बळवंत हाताशी होताच आणि बळवंताच्या पोटी जन्मलेला वासुदेव बळवंत फडके 4 नोव्हेंबर 1845 रोजी वासुदेवाचा जन्म झाला. बळवंताचा मुलगा म्हणजे दुधावरची साय. घरात लाडाकोडात वासुदेव वाढत होता, पण अतिशय हूड मुलगा. सगळ्यांना वाटायचं की मुंजे झाल्यावर तरी थोडा शांत होईल, पण हूडपणा काही याचा कमी होईना. अभ्यासात तर अजिबात लक्ष नव्हतं. मित्रांबरोबर तर रानावनात फिरायचं, नदीवर पोहायला जायचं, हाच त्याचा कायमचा उद्योग. अंगी हूडपणा होता, पण आईवर विलक्षण प्रेम होतं. एकदा आईसोबत तो आजोळी गेला होता कल्याणला. पावसाचे दिवस होते. नद्यांना प्रचंड पूर आला होता. तरी सुद्धा त्या पुरात मुद्दाम सूर मारायचा असं ह्या सगळ्या मुलांचे उद्योग. एक दिवस मात्र फार अंधारून आलं होतं. 4 दिवस सूर्यदर्शन होत नव्हतं. नदीला महापूर आलेला. आजी म्हणाली, वासुदेवा आज मात्र बाहेर जायचं नाही हो. नदीला महापूर आलाय, गपचूप आमच्या सोबत दुपारी निजायचं. वासुदेव आजी शेजारी आडवा झाला खरा, पण त्याला थोडी झोप लागतेय. दोघींचा डोळ्या चुकवून कधी तो बाहेर पसार झाला त्यांचंही त्यांना कळलं नाही. संध्याकाळ झाली, दिवे लागणीची वेळ झाली. बाकीची सारी मुलं परत आलेली दिसत आहेत, वासुदेव का दिसत नाहीये. महापूर येताच कल्याण गावी, सवे बाळ गोपाळ घेवून जाई. घरी सर्वाले नसे वासुदेव. सगळी मुलं घरी आली. आई शोधते इकडे तिकडे, वासुदेव गेला कुठे. आजी म्हणाली, आता समोर येऊ दे, चांगलं तंगड तोडून ठेवते या मुलाचं. इकडे सरस्वतीबाईंच्या डोळ्यात गंगा जमुना वाहतायत. वासुदेवा कुठे आहेस रे. देवघरातल्या वासुदेवाला साकडं घातलं. तू तरी सांग रे, माझा वासुदेव आहे कुठे.
घरी सर्वाले नसे वासुदेव, म्हणूनच माता नमी वासुदेव. अक्षरशः सरस्वतीबाईंच्या डोळ्यात गंगा जमुना काही थांबेना. वासुदेवा कुठे रे आहेस तू? सारी मुलं घरी आली, माझा वासुदेव का दिसत नाहीये? पुराच्या पाण्यात वाहून गेला की भोवऱ्यात अडकला. वासुदेवा कुठे आहेस रे तू? अगं आई मी इथेच आहे. शेजारच्या खोलीतून आवाज आला. मग मात्र आजी अक्षरशः तरा त्या खोलीत गेली. चांगलं कान धरून वासुदेवाला बाहेर काढलं. इथे लपलायस होय तू? रडून रडून आजीचा जीव अर्धा झाला, दिसत नाही तुला? वासुदेव म्हणाला, अगं आजी तूच म्हणालीस ना तंगडं तोडून ठेवीन, म्हणून लपून बसलो होतो इकडे. हवं तर तंगडं तोड माझं, पण आईला सांग ना रडू नको. आता आलोय ना मी घरी, आईचं रडू बघवत नाही ग. आजीने वासुदेवाला जवळ घेतलं. म्हणाली, वासुदेवा आईचं रडू बघवत नाही, तुला इतका त्रास होतोय. तू अभ्यास करत नाहीस म्हणून ती बिचारी माऊली रात्र रात्र चिंता करत असते, रडत असते. तिचा त्रास दिसत नाही का रे तुला? त्या क्षणी वासुदेवाने ठरवलं की पुन्हा आईच्या डोळ्यात पाणी आणायचं नाही. अभ्यासात लक्ष दिलं. कल्याणमध्येच मराठी शाळा पूर्ण केली आणि त्याच्या पुढे काही काळ मुंबईच्या नाना शंकर शेठ यांच्या शाळेमध्ये तो शिकला. शाळेच्या काळात इतिहास मात्र त्याचा प्रचंड आवडीचा विषय होता. आजोबांकडून इतिहासाच्या कथा ऐकताना अक्षरशः अंगात स्फुरण चढायचं. आजोबांचं त्यांच्या बागेवर प्रचंड प्रेम. वासुदेव सुद्धा आजोबांबरोबर बागेत फिरत असे. अनंतराव अक्षरशः प्रत्येक झाडापाशी थांबायचे, प्रेमाने गोंजारायचे, त्याच्याशी गप्पा मारायचे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. 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 पक्षी सुस्वरी आळविती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. छोटी छोटी रोपं तिथे होती. वासुदेवाने विचारलं, आजोबा ही आंब्याची रोपं मोठी व्हायला किती बरं वर्ष लागतील? आजोबा म्हणाले, अरे 10-15 वर्ष लागतील, मगच आपल्याला छान गोड आंबे खायला मिळतील. तेव्हा तर तुम्ही नसणार. हा काय प्रश्न झाला? वासुदेव म्हणे, तेव्हा तर तुम्ही नसणार त्याचे आंबे खायला, मग का आता एवढे कष्ट घेताय? दुसरा कोणी असतं तर चांगला रट्टा हाणलं असतं पाठीमध्ये. पण आजोबा म्हणाले, अरे माझ्या आजोबांनी कलम लावली, त्याचे गोड आंबे आज मी खातोय. मग माझ्या गोड नातवासाठी आज मी आंबे लावायला नकोत का? आपल्या प्रत्येक कामाचं ताबडतोब आपल्यालाच फळ मिळेल असं नसतं बाळा. काही कामं दुसऱ्याच्या आनंदासाठी करायची असतात आणि त्यातच आपला आनंद मानायचा असतो. केवढी मोठी शिकवण होती. आपल्यासाठी कदाचित ते साधं वाक्य असतं, पण लहान मुलांसाठी आयुष्यभराची शिकवण असते. वासुदेव म्हणाला, अहो पण आजोबा ही केवढी छोटी छोटी रोपटी आहेत, कशी बरं वाढणार ती? आजोबांनी अगदी हलक्या हाताने एक रोपटं काढलं आणि दाखवलं, बघ बरं इकडे खाली मुळं येतील, उपमुळं येतील, छान जमिनीत पसरतील, त्यातून सारं पोषण झाडाला मिळेल, खोड वाढेल, पानं भरतील आणि मग आम्रवृक्ष तयार होईल, आंबे मिळतील आपल्याला. 8-10 दिवस झाले असते, ती सारी छोटी छोटी रोपटी छान तग धरून होती. एक रोपटं मात्र मजूर पडलेलं. एक दिवस आजोबा बागेत फिरत होते आणि त्याला हात लावून म्हणाले, तू का रे बाबा असा मजूर पडलेला?
तर वासुदेव म्हणे, अहो त्याला अजून मुळच नाही फुटली, तो कसा वाढेल? तुला काय रे माहित वाशा? मी बघतो ना, रोज उपटून बघतो त्याला केवढं वाढलंय ते. अरे बाबा, झाड वाढतंय की नाही बघण्यासाठी त्याला रोज उपटायची गरज नसते. रोज उपटलं असतं ते वाढेल तरी कसं? त्याला जरा स्थिरस्थावर होऊ दे, इथल्या मातीची पाण्याची सवय होऊ दे, मग बघ कसं ते जोमाने डवरून येईल. केवढा मोठा संदेश होता वासुदेवासाठी. खर तर हा संदेश आजच्या सगळ्या पालकांसाठी सुद्धा आहे. मुलांना एखाद्या क्लासला घातलं की पुढच्या महिन्यात पोरग स्टेजवर दिसलं पाहिजे. किती आटापिटा असतो त्या पालकांचा. त्याला थोडं स्थिरस्थावर होऊ द्या, बहरू द्या, स्वतः शिकू द्या, आणि मग जेव्हा तो स्टेजवर उभा राहील, अख्खं ऑडिटोरियम त्याच्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवेल, तो क्षण आईबाबांसाठी किती मोलाचा असेल. जिथे तिथे घाई करून नाही चालत. काही गोष्टी रुजाव्या लागतात आणि त्यासाठी तेवढा वेळही द्यावा लागतो. वासुदेव आजोबांच्या आणि आजीच्या सानिध्यात असा छान वाढत होता. आजोबांकडनं गोष्टी ऐकत होता, छत्रपतींच्या कथा ऐकत होता, संत सज्जनांच्या कथा ऐकत होता, आणि त्याच सोबत 1857चा राष्ट्रीय उठाव झाला, तो का झाला आणि का फसला याच्याही कथा ऐकत होता. इतिहास वाचताना अक्षरशः भाऊ स्फुरून यायचे. घेऊन उत्कंठेने वाचावा गत इतिहास, घेऊन उत्कंठेने वाचावा गत इतिहास, भिजवावी त्याची पाने, सोडावा दीर्घोश्वास, पूर्वकर्म ते पाहोनी भावे हो चित्ती उदास, आठवून त्या गोष्टी लक्षून आजची सृष्टी, अंतरात भावे कष्टी येती वच सहजी वदता, एक काळ ऐसा होता येती वच सहजी वदता, एक काळ ऐसा होता येती वच सहजी वदता, एक काळ ऐसा होता. इथे वासुदेवाच्या डोक्यात विविध कल्पना सुरू झाल्या होत्या. ते बंड फसलं ठीक आहे, पण याचा अर्थ इंग्रजांविरुद्ध असं बंड पुकारलं जाऊ शकतं. त्यासाठी नियोजन काय बरं करावं लागेल याचा त्याचा विचार सुरू झाला. शिक्षणानंतर मुद्दाम वासुदेवाने 10 वर्ष नोकरी पत्करली आणि त्यातली अनेक वर्ष डिफेन्स ऑफिसमध्ये नोकरी होती. जर पुढे क्रांतिकार्यच करायचं होतं तर इंग्रजाची चाकरी का बरं? ती याचसाठी की डिफेन्स ऑफिसमध्ये राहून इंग्रजांचा दारुगोळा, शस्त्रसाठा, त्याचं नियोजन, त्याच्यासाठी येणारा पैसा, हे साऱ्या आतल्या बातम्या त्याच्यापर्यंत अगदी सहज पद्धतीने पोहोचत होत्या. आणि क्रांतिकार्य करताना ह्या सगळ्या बातम्यांचा फार त्याला उपयोग होत होता. या काळात वासुदेवाचं पुण्यात वास्तव्य होतं, सदाशिव पेठेत. तेव्हा त्याच्या हातून अनेक महत्वाची कार्य घडली. हे सगळं घडत होतं कारण मातृभूमीवरचं प्रचंड प्रेम. छळीते परवशता हृदया, छळीते परवशता हृदया, छळीते परवशता. छळीते परवशता हृदया, छळीते परवशता. दास्यबंधन
स्पर्शता आणि याचसाठी हे सारं कार्य चालू होतं. पुण्यात वास्तव्य असताना अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांच्या हातून घडल्या. एकतर त्यांनी शाळा काढायचं ठरवलं, कारण इंग्रजांच्या शाळेमध्ये त्यांच्याच गुलामगिरीचे धडे मिळत होते. इंग्लंडच्या राणीचं अंकित व्हावं असंच शिक्षण मिळत होतं. वासुदेव म्हणाला, तुमच्या मुलांना आमच्या शाळेत टाका, मी या मातीचा इतिहास त्यांना शिकवीन, या मातीवर प्रेम करायला त्यांना शिकवीन. भावे नावाच्या एका मित्राच्या बागेमध्ये ही शाळा सुरू झाली. त्यामुळे सुरुवातीला त्याला भावे हायस्कूल असं नाव होतं. त्याचं आजचं नाव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. वासुदेव म्हणायचा, आमच्या शाळेत टाका का? मी त्यांना जर्मन आणि रशियन भाषा शिकवेन. हे सगळं 1870च्या काळात बरं का. काळाच्याही पुढे विचार करणारा हा आद्य क्रांतिकारक जर्मन आणि रशियन भाषा शिकवेन का? तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जर या दोन देशांची मदत घ्यायची वेळ आली तर तरुणांना ती भाषा अवगत असली पाहिजे. दुसरं महत्वाचं कार्य, त्या काळी अक्षरशः 3-4 वर्ष सलग प्रचंड दुष्काळ महाराष्ट्रात पडला होता. विशेषतः सोलापूर पंढरपूर भागामध्ये तर अक्षरशः लोकांना प्यायला पाणी नाही, अन्न नाही. जवळचे पैसे संपलेले अनेक स्त्रियांना धड वस्त्र नाही म्हणून महिनोन-महिने त्या घराबाहेर पडू शकत नव्हत्या. अनेक समविचारी मित्रांना सोबत घेऊन वासुदेवाने शिधा गोळा केला. स्वतःच्या पगारातनं अनेक वेळा धनधान्य घेतलं, बैलगाड्या भरल्या आणि त्या सोलापूर पंढरपूर भागात गोरगरिबांना, विशेषतः गिरीवीरांना, रामोशांना, आदिवाशांना ते अन्नधान्य वाटलं. कित्येकदा पोटाला चिमटा काढून त्याने ते काम केलंय. आणि कदाचित म्हणूनच जेव्हा सैन्य उभारणीची वेळ आली तेव्हा हेच सारे गिरीवीर निधड्या छातीने वासुदेवासोबत उभे होते. त्याच्यावर पूर्ण विश्वास होता, कारण त्यांना माहिती होतं की त्या दुष्काळाच्या काळात ह्याच माणसाने आपल्याला जगवले. अजून एक महत्वाचं कार्य म्हणजे ते शस्त्रविद्या शिकले. का? स्वदेश परतंत्रता मनची जाळीते जी जया, त्वरे करून मेळवी बनविण्याशी पायी तया. असे युवक पातले धरुनी कार्य बीजाउरी, खरेच प्रसवे तयास जननी किती थोरवी. पुण्या स्टेशनच्या जवळ वीर लहुजी वस्ताद यांची तालीम होती आणि त्या तालमीमध्ये शस्त्रविद्या, तलवारबाजी, घोडेस्वारी या साऱ्या शस्त्रविद्या शिकवल्या जायच्या. स्वतः वीर लहुजी वस्ताद असे तरुण घडवत होते, कारण त्यांना आशा होती की हेच सारे मावळे पुन्हा एकदा शिवराज्य स्थापन करतील. स्वतः वासुदेवाने हे साऱ्या शस्त्रविद्या शिकून घेतल्याच, पण त्याने अनेक तरुणांना प्रोत्साहित केलं. बघता बघता साऱ्या पुण्यामध्ये 100हून अधिक ठिकाणी शस्त्रविद्येचं प्रशिक्षण सुरू झालं. लहुजी वस्ताद यांच्या तालमीमध्ये यायचं, प्रशिक्षण घ्यायचं आणि मग ती सारी तरुण मंडळी आपापल्या वाड्यांमध्ये, आपापल्या वस्त्यांमध्ये अनेक तरुणांना हे प्रशिक्षण देत होते. हळूहळू सैन्य उभं राहत होतं आणि याच एका तालमीमध्ये एक लहान 8-10 वर्षाचा मुलगा लाठी काठी शिकायला यायचा, बाळ गंगाधर टिळक. तलवार दांडपट्टा, तलवार दांडपट्टा, बंदूक भाला तयास शिकवितो. गायी चरित तयांचे, गायी चरित तयांचे, जगती तो तोची धन्य कवी होतो. स्वतः वासुदेव बळवंत फडके
जसे कट्टर देशभक्त तितकेच कट्टर दत्तभक्त. उग्र दत्ताची तसबीर त्यांच्या रोजच्या पूजेत होती. रोज 1,000 नामजप केल्याशिवाय ते पाणीही प्यायचे नाहीत. अगदी युद्धाच्या काळात सुद्धा हे सर्व चालू होतं. पुण्यात हा सारा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने चालू होता, जम बसत होता. आणि एक दिवस गावाहून तार आली, आईची तब्येत अत्यवस्थ आहे. सतत वासुदेवाचीच ती आठवण काढत होती. भेटवा वासुदेवा मजला भेटवा वासुदेवा. भेटवा वासुदेवा मजला भेटवा वासुदेवा मजला भेटवा वासुदेवा भेटवा वासुदेवा मजला भेटवा वासुदेवा. पुत्र करारी प्राण विसावा पुत्र करारी प्राण विसावा. भेटवा वासुदेवा मजला भेटवा वासुदेवा मजला भेटवा वासुदेवा. शेवटच्या दिवसात मुलाची ओढ आईला. तार मिळता क्षणी वासुदेवाने अर्ज केला. इंग्रजाची नोकरी होती ना त्या काळात. रजेचा अर्ज केला पण तो अर्ज मान्य झाला नाही. वासुदेव इतका संतापला त्या दिवशी. साहेबाची मांजर आडवी झाली, ती आजारी पडली तर अक्षरशः 4-4 दिवस साहेब सुट्ट्या घेऊन घरी बसतो. इथे माझी आई आजारी आहे तरी सुद्धा तुम्हाला सुट्टी देता येत नाही. तोच रजेचा अर्ज अक्षरशः साहेबाच्या तोंडावर फेकला. पुण्याहून लोणावळा गाठलं. त्या काळी GIP रेल्वे पुणे ते लोणावळा एवढीच धावत होती. मधले घाटात रेल्वे सुरू झाली नव्हती. त्यामुळे लोणावळ्याला उतरून बैलगाडीने यावं लागलं. शहरातून आईसाठी औषधं आणली होती. बैलगाडीत बसला खरा पण सारखा आईचाच चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. भेटवा वासुदेवा आईचा एकच घोषा. भेटवा वासुदेवा मजला भेटवा वासुदेवा. मजला भेटवा वासुदेवा मजला भेटवा वासुदेवा मजला भेटवा वासुदेवा. पुत्र करारी प्राण विसावा पुत्र करारी प्राण विसावा. भेटवा वासुदेवा. गात्रे सगळी शिथिल जाहली परलोकाची दिसती मंडळी. गात्रे सगळी शिथिल जाहली जीवाची शाश्वती संपली. परलोकाची दिसती मंडळी परलोकाची दिसती मंडळी. शेवटचा हा ध्यासच जीवा शेवटचा हा ध्यासच जीवा. भेटवा वासुदेवा मजला भेटवा वासुदेवा मजला भेटवा वासुदेवा. गावात बैलगाडी शिरली. अंगणाजवळ आली. अक्षरशः धावतच वासुदेव घरात शिरला. बाहेर झोपाळ्यावर वडील बसले होते. त्यांना नमस्कार करायला पुढे धावला. वडील म्हणाले वासुदेवा
अशा प्रसंगी नमस्कार नाही रे करायचा. अशा प्रसंगी आई आजारी आहे म्हणून एवढे घाबरून जाऊ नका. शहरातनं उत्तम औषधं आणली आहेत, 2 वेळा चाटण दिलं तरी आई ठणठणीत बरी होईल. वासुदेवा, त्यासाठी माणूस जिवंत असावा लागतो. कालच तुझी आई गेली, शेवटपर्यंत एकच ध्यास, भेटवा वासुदेवा. वासुदेव अक्षरशः एका जागी स्तब्ध. घरात गेला, कोपऱ्यात एक पणती तेवत होती, आईच्या शेवटच्या खुणा. दुःख, राग, चिंता, इंग्रजांविरुद्धची चीड, साऱ्या भावना एकत्र त्याच्या मनात त्या क्षणी होत्या. त्याच ज्योतीवर हात धरला आणि शपथ घेतली, अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या इंग्रज सत्तेशी लढत राहील आणि इंग्रजी सत्ता उलथवून लावीन. पुण्यात आल्यावर एकच ध्यास, आईला दिलेला शब्द पाळायचा, आईला दिलेलं वचन पाळायचंय. सैन्याची जमवाजमव तर झालीच होती, फक्त प्रश्न एवढाच होता की शस्त्रसाठा, दारू, गोळा या साऱ्यासाठी पैसा कुठून उभा करायचा. स्वतः वासुदेव थाळी घेऊन गावागावात, चौकाचौकात दवंडी पिटवायचा. अनेक लोक जमायची त्याच्या व्याख्यानाला. इंग्रजांविरुद्धचा असंतोष प्रत्येक घरात, प्रत्येक मनात होताच, पण प्रत्यक्ष कार्यासाठी कोणीच पुढे येईना. कार्य करणं तर गरजेचं होतं. अशा वेळी वासुदेवाने ठरवलं की जशी सुरतेची लढाई झाली तशाच प्रकारे आपणही सुरतेची लूट करायची. सुरतेची म्हणजे अन्याय करणाऱ्या धनिकांची. दुर्दैवाने सुरतेची लूट याच मथळ्याने आपण तो धडा इतिहासात ऐकतो, पण खरं तर ती लूट नव्हतीच. आपल्याच भारतीयांचं सारं धन, मंदिरं फोडून नेलेलं धन, स्त्रियांना, महिलांना लुबाडून नेलेलं धन, स्वराज्याचंच धन पुन्हा स्वराज्यात आणायचं, ह्या एकच हेतूने त्या सुरतेच्या लढाया झाल्या होत्या. मग ती लूट कशी बरं असेल. स्वातंत्र्य लढ्यासाठी पैसा उभा करायचा होता. वासुदेवाने ठरवलं की धनधान्याची कोठारं खुली करायची, लोकांना धान्य वाटायचं आणि अन्याय करणाऱ्या सावकारांना वटणीवर आणायचं. त्यांनी जर कोणाचे जमिनीचे कागदपत्र घेतले असले तर ते परत करायचे. एकीकडे लढाया चालू होत्या इंग्रजांविरुद्ध. 1879चा तो काळ. वासुदेवाने सारा बंदोबस्त केला होता. रामोशांचं सैन्य उभं झालं होतं. 1879च्या जानेवारीच्या मुहूर्तावरती हे सारं कार्य सुरू झालं. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती. काय कार्य होतं वासुदेवाचं. अन्यायकारक सावकारांना फक्त लुटायचं. पण लुटायचं म्हणजे काय. दरोडा कसा होता तो फारच वेगळ्या प्रकारचा हा दरोडा बरं का. दरोडा घालायचा पण स्त्रियांना, मुलांना अजिबात हात लावायचा नाही, त्यांना घाबरवायचं नाही. वासुदेवाचा हा दंडक होता. जी काही लूट मिळाली आहे त्याची रीतसर पावती त्या माणसाला द्यायची. हे सारं धन स्वराज्य उभारणीसाठी आहे. स्वराज्य मिळालं की व्याजासकट परत करू. बरं, त्याला पूर्णच धुवून उभारायचं नाही. पुढे त्याला व्यवसाय करायला थोडं तरी धनधान्य शिल्लक ठेवायचं. अशा निश्चयाने काम करणाऱ्यांना दरोडेखोर तरी कसं म्हणायचं. एकदा पाटल्याच्या घरी लग्न कार्य होतं. साऱ्या स्त्रिया नटलेल्या, मडलेल्या, रोजच्या रोज गावजेवण चालू होती आणि अचानक ही वासुदेवाची टोळी तिकडे आली. सगळेजण घाबरले सुरुवातीला, पण ह्या सगळ्यांनी सांगितलं की घाबरू नका, स्वातंत्र्य लढ्यासाठी हे कार्य चालू आहे, जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही दान करा. साऱ्या आयाबायांनी अगदी आनंदाने अंगावरचे दागिने काढून दिले. पाटलाने दान केलं. स्त्रिया तर म्हणाल्या स्वातंत्र्यासाठी आमचं मंगळसूत्र द्यावं लागलं तर तेही आम्ही दान करू. 1819 साला 1819 साला 1819 साला 1819 साला 1819 साला मोठा कल्जाळ केला कल्लोळ पुणे सातारा नगर जिल्ह्यात गुलाबा भोर संस्थेच्या वासुदेवा
अक्षरशः महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता या लोकांनी. दरोड्याचं सत्र कशासाठी? पैसा उभारण्यासाठी. पण त्याच सोबत सर्वात महत्वाचं स्वातंत्र्य लढ्याचं कार्य कोणतं? गावागावांमध्ये जी वासुदेव बळवंत होनी घोड्यावर स्वार, दाढी मिशा भरदार शरीरी दिसे बंडखोर, दाढी मिशा भरदार शरीरी दिसे बंडखोर. वासुदेव बळवंत होनी घोड्यावर स्वार, भरदेरी बंदूक पाठीला हाती तलवार, भरदेरी बंदूक पाठीला हाती तलवार, दाढी मिशा भरदार शरीरी दिसे बंडखोर. जाई लुटीवर हात टाकीना स्त्रिया मुलांवर, जाई लुटीवर हात टाकीना स्त्रिया मुलांवर, जाई लुटीवर हात टाकीना स्त्रिया मुलांवर. कित्येक गावं अशी होती त्या काळी महाराष्ट्रामध्ये एकूण 21 जिल्हे होते आणि अक्षरशः 4-5 महिन्यांच्या काळात वासुदेव आणि त्याच्या टोळीने 14 जिल्ह्यांमध्ये इंग्रजी सत्ता उलथवून लावली होती आणि भारतीयांचं राज्य तिथे स्थापन केलं होतं. सगळीकडे वासुदेवाला पकडायला बोर्ड लागले होते की ह्या माणसाला जो पकडून देईल 4000चं बक्षीस देऊ. वासुदेवाचे जासूस सगळीकडे फिरणारे. त्याच्याच शेजारी अजून एक पत्रक लावलं, मुंबईच्या गव्हर्नरचं जो मुंडकं उडवून आणेल त्याला आम्ही 5000 रुपये बक्षीस देऊ. असा दरारा होता वासुदेवाचा. कोणीही फिरतुरी करत नव्हतं, कोणीही इंग्रजांना माहिती देत नव्हतं. रामोशांचं सैन्य घेऊन अक्षरशः महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होते हे लोक. दुर्दैवाने एका लढाईनंतर पळून जाताना 2 रामोशी सापडले. त्यांना तुरुंगात डांबलं. अक्षरशः छळ केला त्यांचा, पण या पठ्ठ्याने तोंड उघडलं नाही. डॅनियल नावाचा इंग्रज अधिकारी त्यावेळी होता आणि त्या डॅनियलला भारतीयांची मानसिकता एकदम बरोबर माहीत होती. डॅनियल म्हणाला, या दोघांना सोडून द्या, ते नाही तोंड उघडणार, पण त्यांच्या गरिबीचा फायदा घ्या, त्यांच्या भोळेपणाचा फायदा घ्या. आणि झालंही तसंच. कैदेतनं सुटल्यावर हे दोघे बिचारे त्यांच्या तळापाशी गेले. तुळशीच्या खोऱ्यात ठिसूबाईची टेकडी, तिथे हा सारा तळ बसत असे. बराचसा खजिना तिथेच लपवलेला होता. तिथेच खलबतं चालायची आणि त्या साऱ्या खजिन्याची कशी विल्हेवाट लावायची, कोणत्या योग्य कामासाठी तो वापरला जाईल, सारी खलबतं तिथे चालायची. ठिसूबाईच्या टेकडीच्या ठिकाण डॅनियलला समजलं. 500 बंदूकधारी अधिकारी घेऊन डॅनियलने त्या टेकडीवर सारी केली. घनघोर युद्ध झालं. वासुदेवाचं सैन्य अक्षरशः वेड्यासारखं त्यांच्याशी लढत होतं, पण बंदूकधारी सैन्यापुढे यांचा काही टिकाव लागेना. दौलतराव रामोशी वासुदेवाच्या सैन्याचं नेतृत्व करत होता. दौलतराव म्हणाला, महाराज, काही रामोशांना घेऊन तुम्ही इथून निसटावं. तुम्ही जिवंत राहिलात तरच हे स्वातंत्र्य कार्य पुढे चालू राहील. आमच्या जीवाची पर्वा करू नका, तुम्ही इथून निसटा, हे कार्य पुढे चालू ठेवा. त्याप्रमाणे वासुदेव काही रामोशांना घेऊन तिथनं निघाले. ते गाणगापुरात आले. गाणगापुरात येऊन सुद्धा ते स्वस्थ बसले नाहीत. तिथे दक्षिणेतल्या रोहिल्यांबरोबर बोलणी चालू होती. रोहिल्यांच्या मदतीने हे स्वातंत्र्य कार्य पुढे चालू ठेवायचं, परंतु पावसाळ्याचे दिवस होते. रोहिल्यांनी सांगितलं, पावसाळ्यानंतरच आम्ही मदत करू शकतो, त्यामुळे वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. इकडे पुण्यातल्या काही मंडळींनी वासुदेवाला गाणगापूरला बघितलं होतं. पुण्यात त्याची चर्चा चालू होती. इंग्रजांपर्यंत बातमी पोचली आणि पुन्हा एकदा डॅनियल सैन्याला घेऊन वासुदेवाच्या मागावर गेला. बंदूकधारी सैन्य घोड्यावरून पाठलाग करतय. वासुदेव पायी पळतोय काट्या कुट्यातनं. किती वेळ चालला असेल हे पाठशिवणीचा खेळ? सरकारी आकडे सांगतात 42 तास वासुदेव पायी पळत होता इंग्रजांपासून. पायात
काटेकुटे बोचतायत, अंगात 3.5 ताप, आणि तरी सुद्धा लक्ष पूर्ण त्या मातृभूमीच्या रक्षणासाठी. निठूर या गावी एका मंदिरात विश्रांतीसाठी थांबला आणि तिथेच पकडला गेला. खटला झाला. एडनच्या तुरुंगात सक्त मजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून न्यायची वेळ आली. पुण्याच्या न्यायालयाबाहेर अलोट गर्दी जमली होती वासुदेवाला बघायला. साऱ्या जनतेचं इतकं प्रेम होतं वासुदेवावर, विश्वास होता की हाच माणूस स्वातंत्र्य देऊ शकतो आपल्याला. हातापायात बेड्या, तशाच अवस्थेत वासुदेवाने हात जोडले, म्हणाला, क्षमा करा, मी माझा शब्द पाळू शकलो नाही. आता पुन्हा मातृभूमीचं दर्शन होईल असं नाही. कोणीतरी मला इथली मूठभर माती देता का? माझ्या मातृभूमीचा हाच आशीर्वाद आहे असं मी समजेल. कोणीही पुढे यायला धजावत नव्हतं. इंग्रजांची दहशतच अशी होती. वासुदेवाला मदत करायची म्हणजे उद्या आपलीच चामडी सोडवली जाणार. वासुदेवाच्या शाळेत शिकणारा एक लहान मुलगा पुढे आला. मूठभर माती हाती घेतली, त्याची परसुंडी केली, वासुदेवाच्या कनवटीला लावली. पुढची 3 वर्ष एडनच्या तुरुंगात सक्त मजुरीची शिक्षा वासुदेव भोगत होता. अतोनात छळ होत होते, पण तरीही दिवसभराची कामं झाल्या, रोज संध्याकाळी हात टाळ्या वाजवून 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 भजन कीर्तन करायचं. कशासाठी? 1 वर्षात हात आपटून आपटून त्याने बेड्या तोडल्या होत्या. जेव्हा गस्त नसेल तेव्हा दाराच्या बिजागरी दाराचे खिळे सैल केले, इतके की एक दिवस ते लोखंडी दार उचकटून तो तिकडनं बाहेर पळून गेला. पण तरीही पुन्हा एकदा इंग्रजांच्या तावडीत सापडला आणि मग मात्र इतके अतोनात छळ झाले त्याचे. अक्षरशः चामडी सोलवटली गेली, खायला अन्न मिळत नव्हतं. हा म्हणता प्रकृती खालावली, अक्षरशः हाडाचा सापळा उरला होता. त्याचं शेवटचं सर्टिफिकेट करायला भारतातनं डॉक्टर गेले होते. फलटणचे हरिपंत बर्वे म्हणतात, मी जेव्हा वासुदेवाच्या कोठडीत गेलो त्यांना धर उभंही राहता येत नव्हतं. अक्षरशः कोपऱ्यावरनं सरकत सरकत तो माणूस पुढे आला. डोळ्यांना धड दिसत नव्हतं. वासुदेव म्हणाला, ह्या साऱ्या कथा तुम्ही जाऊन भारतात सांगा. सांगा टिळकांना की तुमच्या अग्रलेखातनं हे सारं भारतीय जनतेपर्यंत पोचू दे. प्रत्येक क्रांतिकारकाचा कसा छळ होतो इथे ते भारतीयांपर्यंत पोचू दे. माझी शेवटची इच्छा ऐका. भारतातनं आणलेली ती मातीची पुरचुंडी मला शोधून द्या. तिथेच कोपऱ्यात ती मातीची पुरचुंडी पडली होती. बर्व्यांनी ती हातात दिली. अक्षरशः फुलं उधळावी तसं वासुदेवाने ती माती अंगावर टाकली. शाल पांघरावी तशी ती माती पांघरली. इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. वयाच्या 38व्या वर्षी अक्षरशः हाडाचा सापळा होऊन हा दधीची तिथेच संपला. एक जीवन संपलं, पण त्याने जी क्रांतिकार्याची ज्योत तेवली होती त्या ज्योतीची ज्वाळा झाली आणि ती भारतात धगधगत होती. बर्व्यांनी परत येऊन ह्या साऱ्या कथा टिळकांना सांगितल्या. टिळकांनी त्यांच्या केसरीच्या अग्रलेखातनं वासुदेवाचं सारं कार्य, त्याचा छळ, प्रत्येक गोष्ट भारतीयापर्यंत पोहोचवली. त्या अग्रलेखावर हात ठेवून शपथ घेतली चाफेकर बंधूंनी. आणि जेव्हा चाफेकर बंधूंना फाशी झाली तेव्हा त्याच क्षणी स्वातंत्र्य लढ्याची शपथ घेतली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. एक जीवन संपलं, पण त्याच्या सोबत जी धगधगती ज्वाला होती ती तशीच जिवंत राहिली. वासुदेवाचं कार्य बंगालमधल्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ऐकलं आणि त्याच्यावरनं प्रेरित होऊन आनंद मठ ही कादंबरी लिहिली. आणि त्याच कादंबरीत ते प्रसिद्ध मातृभूमीचं स्तोत्र
वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम. वंदे मातरम. वंदे मातरमचा जन्मच मुळी वासुदेवाच्या हौतात्म्याशी जोडलेला होता. एक जीवन संपलं, पण त्याने जी ठिणगी पेटली होती अक्षरशः इंग्रज सरकार त्याने पेटवून दिलं होतं. केसरीतनं ते साऱ्या हालपेष्टा वाचताना लोकांच्या डोळ्यात पाणी येत होतं. जणू काही ते सारे कैदी सांगत होते, जाग श्वासानो वायू संगे ओलांडून भिंत आणि कळवा आईला हृदयातील खंत. सांगा तिजला तुझी मुले ही या अंधारात, बंद करांनी अखेरचा तुझ करीती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड तया निवार, गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. सदा देवकाजी सदा देवकाजी झिजे देह जाचा. सदा देवकाजी झिजे देह जाचा. सदा राम नामी वदे नित्य वाचा. सधर्मेची चाले सदा उत्तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देवकाजी झिजे देह जाचा. सदा देवकाजी झिजे देह जाचा. सदा देवकाजी झिजे देह जाचा. ह्याची दान दे गा देवा तुझा विसरण भावा. विसरण भावा तुझा विसरण भावा. ह्याची दान दे गा देवा तुझा विसरण भावा. विसरण भावा तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा. न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देती सदा. संत संग देती सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी. सद्गुरुनाथ महाराज की जय.
पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचे आभार, गणेश मंडळाचे आभार, गणेशाला वंदन आणि माझ्या दोन्ही साथीदारांना वंदन. श्रीराम.